नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथे कोकमठाण ध्यानपीठ येवला कोपरगाव शिर्डीच्या मध्ये आहे. आत्मा मालिक या ध्यानपीठ या ठिकाणी बाबांना आज गुरुपौर्णिमेचं भेटायला गेलेलो होतो आपण. तर गुरुपौर्णिमेची खूपच गर्दी असते. तर ह्या ठिकाणी अशा रांगा लागलेल्या होत्या. आम्ही रांगेत त्यांचं दर्शन घेतलं आहे बाबांचं. तर आत्मा मालिक या ठिकाणी बघा, अशा सेवेकरी बायका बसल्या होत्या, त्यांना अशा छान टोप्या दिलेल्या होत्या आणि ही लाईन अशी भाविकांची, ही बाबांच्या दर्शनासाठीची ही लाईन. तर गुरुपौर्णिमेला छान असं शिव मंदिराचं दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी. इथे खूप सुंदर असं आहे, तिथे पूजापाठ चालू होते आणि असं छान असं हे दर्शन घेतलेलं आहे. आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही इथे 1-2 फोटो काढलेले आहेत. तिथे जिथे आहेत तिथे असे ह्या ठिकाणी आम्ही 1-2 फोटो काढलेले आहेत. आमची मोठी जाव आणि मोठे जेठ, तर हे दोघं भाऊ दोघं जावा आम्ही असं. तर इथे बाबांचा कार्यक्रम चालू होता आणि बाहेरचं प्रांगणामध्ये इथे आज सुद्धा खूप सुंदर असं कार्यक्रम चालू होता. तर मी त्याचं गाणे, तिथे भजनं चालू होते आणि मी ते आवाज थोडा बंद करून दिलेला आहे. खूप सुंदर असं हे रमणीय वातावरण होतं इथलं बाबांच्या सानिध्यातलं. तर ह्या ठिकाणी बाबांचं वेगळ्या ठिकाणी दर्शन घडलं आपल्याला आणि ह्या ठिकाणी खूप छान अशी एक भजन चालू होतं. तर त्याचा आवाज मी बंद करून ठेवलेला आहे आणि इथे सगळे असे जे गुरुबंधू आहेत ते इथे बसलेले आहे व्यासपीठावर आणि एका ठिकाणी भजनं चालू आहेत. असं छान वातावरण आहे आणि इथे सगळे भाविक असे बघा, अशा पद्धतीने इथे सगळे भाविक ते ऐकत आहेत. काही बाहेर बसले, काही आत बसलेले आहेत आणि इथे सगळे मस्त असे भाविक सगळे बसलेले आहेत. भव्य मोठा हॉल आहे, सत्संग हॉल आहे हा. आणि परत आपण एकदा या गुरुबंधूंचं सगळं इथे हे घेतलेलं आहे दर्शन. त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी म्हणजे तिथे प्रसादासाठी गेलेलो आहोत आणि इथे प्रसादाचं खूप मोठं भव्य असं हे प्रसाद असतो. तर इथे सगळ्यांना हा असा प्रसाद घेतलेला आहे आम्ही. या ठिकाणी बसून फ्री प्रसाद असतो. केव्हाही तुम्ही कुठूनही कधीही गेला तर इथे तुम्हाला अगदी जेवण, निशुल्क जेवण असतं. तुम्ही केव्हाही जा, तुम्हाला अगदी तिथे निशुल्क जेवण असतं आणि अगदी रुचकर आणि छान. त्याच्यानंतर काही इथे दुकानं लागलेले होते आणि ह्या जे बाबांचं तुळशी माळ, तर इथे तुळशी माळ छान असे ते देत होते आणि कशी ओळखायची तुळशी माळ ते सांगत होते आणि ग्राहकांशी. तर मला त्यांचं वाटलं त्यांच्याकडे बघून, तर मी त्यांचं हे घेतलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.